मुकेश शहाणे आणि सुधाकर बरगुजर यांचा झालेला वाद हे कुंभनगरीला गालबोट लावणारी गोष्ट आहे। नाशिक महानगरपालिकेच्या सिडको प्रभागाच्या स्थायी समितीच्या पहिल्याच मीटिंगमध्ये हा वाद उफळून आला। गेल्या काही दिवसापासून तसेच काही वर्षापासून सुरू असलेला हा वाद पुन्हा चव्हाट्यावर आलेला आहे। गेल्या अनेक वर्षापासून हा वाद सुरू आहे। गेल्या काही वर्षापूर्वी सुधाकर बरगुजर हे शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटामध्ये होते आणि तेथे काम करत असताना त्यांचे सलीम कुत्ता सोबत डान्सचे काही व्हिडिओ व्हायरल झाले होते आणि ते व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तसेच भारतात याविषयी टीका करण्यात आली। खालच्या तारावरती जाऊन टीका आल्या आणि त्यावेळेस कारवाईची देखील मागणी करण्यात आली होती। परंतु काही दिवसच उलटले आणि सुधाकर बरगुजर यांनी थेट भाजपमध्ये प्रवेश केला, मोठं शक्ती प्रदर्शन करत। त्यामध्ये दीपक बडगुजर आणि मुकेश शहाणे यांचा वाद देखील बघावयास मिळाला। गोळीबार केल्याचा आरोप दीपक बडगुजर यांच्यावरती होता आणि ही गोष्ट सुरू असतानाच महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्या आणि निवडणुकीचा तो वाद अजून उफाळला गेला। निवडणुकीमध्ये मुकेश शहाणे आणि सुधाकर बरगुजरांचे चिरंजीव दीपक बडगुजर यांना दोघांना देखील भाजपचे एबी फॉर्म देण्यात आले होते। परंतु एबी फॉर्म प्रथम ज्याला दिला त्याचा वैध ठरतो आणि द्वितीय दिला त्याचा अवैध ठरतो। मुकेश शहाणे यांना दुसऱ्या वेळेस एबी फॉर्म देण्यात आला आणि प्रथम हा एबी फॉर्म दीपक बडगुजर यांच्याकडे असल्याने ते वैध ठरत बीजेपीचे उमेदवार ठरले। मुकेश शहाणेंना अखेर अपक्ष उमेदवारी त्या ठिकाणी करायची वेळ आली आणि अपेक्ष उमेदवारी करत असताना मुकेश शहाणे हे बहुमताने निवडून आले। नाशिक महानगरपालिकेमध्ये सर्वाधिक मतदान घेणारे उमेदवार ते ठरले। ही सर्व घटनाक्रम चालू असताना त्यावेळेस अनेक टीका टिप्पणी झाली। त्यांच्या त्यावेळेस देखील मोठा वाद रंगला। दीपक बडगुजर यांना उमेदवारी भाजपची मिळाल्याने मुकेश शहाणे हे दावेदार होते आणि मुकेश शहाणेंची दावेदारी जाणून बुजून काढण्यात आली होती। उमेदवारी ही जाणून बुजून काढण्यात आली होती। सुधाकर बरगुजर यांनी तिकीट चोरल्याचा, एबी फॉर्म चोरल्याचा देखील त्यावेळेस आरोप करण्यात आला। या सर्व घटनाक्रम बघत असताना एक गोष्ट लक्षात आली का यामध्ये एबी फॉर्म डबल दिलाच कसा काय, असा देखील मोठा प्रश्न उपस्थित होता। या सर्व घटनाक्रम झाल्यानंतर निवडणुका झाल्या। निवडणुकामध्ये मुकेश शहाणे निवडून आले। निवडून आल्यानंतर स्थायी समितीच्या सभापती निवड देखील झाल्या, तसेच अनेक सभा देखील झाल्या। पण प्रथम स्थायी समितीची ही सभा प्रथमच होती आणि त्यामध्ये एक महिला नगरसेविकांनी पाण्याच्या बॉटल ह्या दूषित पाण्याच्या बॉटल ह्या सभापतींना देण्यासाठी आल्या होत्या आणि त्यावेळेस मुकेश शहाणे यांनी सभापतीला सांगत आहे का मुकेश शहाणे म्हणता की सभापती साहेब तुम्ही जागेवर बसून पाण्याच्या बॉटल ह्या स्वीकारा, असा सांगत असल्याचा दावा मुकेश शहाणे यांनी केला आहे आणि त्याच सुधाकर बरगुजर यांनी शिवीगाळ केल्याचा देखील आरोप मुकेश शहाणे यांनी केला। मुकेश शहाणे यांनी हा देखील आरोप केलेला आहे का सुधाकर बरगुजर यांनी मला शिवीगाळ दिली आणि माझा देखील ताबा सुटला आणि मी देखील खालच्या दर्जाला शिवीगाळ केली। मुकेश शहाणे यांनी तसेच सुधाकर बरगुजर यांचा वाद इतका खालच्या दर्जाला गेला का खालच्या दर्जाला शिवीगाळ करत त्यांनी सभागृहामध्ये पूर्णतः वातावरण दूषित करून टाकलं। त्या ठिकाणी महिला देखील नगरसेविका उपस्थित होत्या। त्यावेळेस अतिशय खालच्या दर्जाला शिवीगाळ करण्यात आली। या गोष्टीची संपूर्ण नाशिक शहरासह संपूर्ण राज्यामध्ये निंदा करण्यात येत आहे। ही गोष्ट अतिशय दुर्दैवी आहे की नाशिक सारख्या प्रभू रामचंद्रांच्या पावन स्पर्शाने पावन झालेल्या या भूमीमध्ये अशा पद्धतीने शिवीगाळ करण्यात येते। एका सभागृहामध्ये अशी कुंभमेळ्याच्या काम सुरू आहे। कुंभमेळा गेल्या काही दिवसावर येऊन टेपलेला आहे आणि अशा पद्धतीने जर महासभांमध्ये लोकप्रतिनिधींकडून उच्चार करण्यात येत आहे तर हे अतिशय निंदनीय असल्याचं देखील यावेळेस बोलण्यात आलं। यावेळेस मुकेश शहाणे यांनी सुधाकर बरगुजर यांच्यावरती आरोप देखील करण्यात आलेला आहे का ते मला अनेक वेळा मारण्याच्या सुपाऱ्या दिल्या, अनेक वेळा मारण्याचा देखील प्रयत्न करण्यात आला, माझ्यावर गोळीबार देखील करण्याचा प्रयत्न आला, माझा कधी बी खून होऊ शकतो, या संदर्भात अनेक पुरावे मी पोलिसांना देखील दिल्याचा आरोप त्यावेळेस करण्यात आला। त्यांचा थेट अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचं त्यांना सांगण्यात आलं। हे अंडरवर्ल्डच्या टोळीतलेच आरोपी आहे असं देखील यावेळेस बोलण्यात आलं। ज्येष्ठ नगरसेवकांचा ताबा सुटला, माझा अनावधानाने ताबा सुटला तरी मी दिलगिरी व्यक्त करतो, असे देखील मुकेश शहाणेंनी दिलगिरी व्यक्त केली। परंतु सुधाकर बरगुजर नेमके काय भूमिका घेता हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। यामध्ये महापौरांनी सर्वसाधारण सभेमध्ये अतिशय गंभीर गोष्ट मानत यावरती भूमिका घेतलेली आहे। त्यांना निलंबन करण्याची देखील ताकीद दिलेली आहे। सदरील घटना अतिशय निंदनीय असल्याने महापौर यामध्ये काय भूमिका घेतात
हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. एकंदरीत जर सर्व प्रकार बघितला तर हा अतिशय निंदनीय प्रकार आहे. या सर्व गोष्टी बघितल्या तर नाशिकला न शोभणाऱ्या गोष्टी आहे. नाशिकमध्ये नेमकं चाललं तरी काय आहे? सलीम कुत्ता ही सुधाकर बरगुजर यांच्याबरोबर जो व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यावेळेस देखील अनेक टीका झाल्या. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अनेक टीका ह्या सुधाकर बरगुजरांवरती झाल्या. परंतु भाजपमध्ये गेल्यानंतर सर्व गुन्हे सुधाकर बरगुजरांचे मिटले असा देखील अनेक जणांनी आरोप केला. त्यावेळेस सीमा हिरे असतील, मुकेश शहाणे असतील, असे अनेक नगरसेवक, लोकप्रतिनिधी सुधाकर बरगुजर यांच्या भाजप प्रवेशावरती नाराजी होती. परंतु सुधाकर बरगुजर यांनी काही दिवसातच भाजपमध्ये जागा मिळवली आणि नगरसेवक झाले. आणि ह्या सर्व प्रकार जर बघितला तर यामध्ये एकच गोष्ट प्रत्यक्षात लक्षात येते, यांचा वाद नेमका शमणार का? हा वाद टोकाला जाणार का? हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. मुकेश शहाणे यांनी थेट सुधाकर बरगुजर यांच्यावर आरोप केला आहे की माझी हे सुपारी देतात, मला मारण्याचा प्रयत्न करतात. आता नेमकं पुढे काय होणार? महापौर नेमकी काय ऍक्शन घेणार हे पाहणे तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. नाशिकला हे गालबोट लावणारी गोष्ट आहे. सभागृहामध्ये खालच्या दर्जाला बोलणं हे चुकीचं आहे असे देखील अनेक स्तरातून टीका होत आहे. तरी नेमकं यावरती महापौर काय भूमिका घेता हे पाहणे तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन सुदाम हळदेसह अमोल जाधव, नवराष्ट्र, नाशिक. तुम्ही गाजवता तुमच्या कारणामुळे गाजले. निश्चित खालचा जो प्रकार झालेला आहे अतिशय चुकीचाच आहे. तो प्रकार घडायला नको होता, परंतु चूक झाली, घडून गेला. परंतु सत्य परिस्थिती सुद्धा ही सगळ्या जनतेला, माझ्या मायमौलीला कळाली पाहिजे. प्रभागाची काल पहिलीच मीटिंग होते. पहिली मीटिंग चालू असताना आमच्या 2 बहिणी तिथं पाण्यावरून आंदोलन करायला लागल्या. अतिशय त्यांचं चांगलं आंदोलन चालू होतं. परंतु आमचा एक मित्र बालम शिरसाट हे नवीन नगरसेवक निवडून आले आणि सभापती झालेले आहे. सभापतीचा एक प्रोटोकॉल असतो, तर सभापतींना थोडं अज्ञात नव्हतं. ते एक मित्रताच्या नात्याने मी त्यांना सांगितलं का सभापती तुम्ही जे काय आंदोलन आहे ते खुर्चीवर बसूनच त्यांच्या त्या बाटल्या स्वीकारा. मी माझी एक चांगली भावना तिथं मांडली. परंतु स्वतःला मीपणा समजणारे हे ज्येष्ठ नगरसेवक, मागच्या सगळ्या कथाकथित त्यांच्या गोष्टी तुम्हाला माहिती आहे, अशा त्या व्यक्तीने मला भर सभागृहात मला उल्लेख करून घाणेरी शिवी दिली आईवरनं. त्याच्यावरून ते आमचे वाद झाले. मी तिथं चुकायला नको होतं, मी तिथं असं न बोलावं, परंतु माझ्याकडनं पण निश्चित चूक झाली. का तिथं माझी मायमाऊली बसलेली होती, मी तो विचार करायला हवा होता. त्या ज्येष्ठ नगरसेवकांनी जरी विचार केला नसेल, परंतु मी केला पाहिजे होता. तर निश्चित तो कालचा प्रकार झालाय तो मी स्वतः वैयक्तिक कालच्या प्रभाग सभापतीच्या मीटिंग मध्ये दिलगिरी व्यक्त केलेली आहे, एक सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा केलेली आहे. परंतु सगळा सारांश कसा झाला याच सुद्धा माझ्या सगळ्या मायमाऊलींना कळायला पाहिजे. ज्येष्ठ नगरसेवक आहे, मी त्यांना कुठेही डिवसलं नव्हतं. राजकारण आहे, इलेक्शन मध्ये पडझड चालू असते. त्याचा मुलगा माझ्या विरोधात उभा होता, पडझड झाली. माझ्या मायमाऊलींनी, माझ्या ज्येष्ठांनी, माझ्या मित्रपरिवारांनी मला भरघोस मतांनी विजय करून दिलं. परंतु तो राग त्यांना कुठेही गिळता येत नाहीये. एक ना एक प्रकार चालू आहे. माझ्या जीवाला देखील सुद्धा धोका आहे. हे तुम्ही पोलीस प्रशासनाला सुद्धा विचारू शकतात. माझ्या एक ना अनेक सुपाऱ्या दिल्या गेल्या आहेत. प्रत्येकाचे पुरावे पोलिसांकडे मी दिलेले आहेत. परंतु उद्या माझ्या काही जीविताला झालं, तो अतिरेकी संघटनेतला नगरसेवक आहे. तुम्ही मागच्या काळात बघितला असेल तो कोणाबरोबर नसलेला आहे. उद्या मला काही झालं, माझ्यावर खोटे गुन्हे दाखल झाले, उद्या माझ्या जीवाला काही झालं, तर याचं सगळं जे काही सिद्ध करायचं असेल तर हा परिवार हा राहील, एवढं मी तुमच्या माध्यमातून सांगतो. आणि माझ्या मायमाऊलींची, महाराष्ट्रातल्या नाशिकच्या जनतेची कुठं माझ्या मायमाऊलीचे मन दुखवले गेले असेल तर मी सगळ्यांची हात जोडून पुन्हा एकदा माफी मागतो. माझं म्हणणं मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलं आहे. धन्यवाद. आपण गंभीर आरोप करताय, सुपारी दिली असं आपण सांगताय. निश्चित पद्धतीचे पुरावे आपल्याकडे आहे दिलेले आहेत. तुम्हाला मी येत्या काळात परत निश्चित सांगेल. परंतु प्रकार हा निश्चित गंभीर स्वरूपाचा आहे. कोण गुन्हेगार आहेत, कोण कसं कोणाच्या संपर्कात आहे, याचं सगळं मी तिथं सांगितलेलं आहे. परंतु राजकारणाच्या जागी ठेवलं पाहिजे. सभागृहात गेल्यानंतर सभागृहातले वाद विकासासाठी आम्ही भांडतो. वैयक्तिक कुठल्याही मी कामात, तुम्ही आता माझे आंदोलन बघितले असाल, कुठलाही सगळा प्रकार बघितला असाल, तर मी फक्त विकासाच्या कामावर मी भांडतो. मी कुठलाही सत्तेत नाही,
मी अपक्ष म्हणून निवडून आलेलो आहे. मी माझ्या कामांसाठी, माझ्या मायमाऊलींनी जे काही मला इथं निवडून पाठवलं आहे तर त्यांच्या विकासासाठी मी इथं मांडतो. परंतु कालचं जे भांडण झालं आहे त्याच्यातही माझी कुठलीच चूक नाहीये. तोही तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून नीट बघा. पहिला व्हिडिओ, कारण की जो प्रकार चालू झाला त्यावेळेस मीडियावाले तिथं कोणी नव्हते, परंतु तो नंतर सगळे तिथं मीडियावाले आले. परंतु तो सभागृहातला जो सीसीटीव्ही फुटेज जर तुम्ही घेतलं तर निश्चित तुम्हाला तिथं दूध का दूध पाणी का पाणी निश्चित समजेल. परंतु आज सभागृहात सगळी इथं चर्चा झालेली आहे. त्या सभागृहात सुद्धा आज सगळ्यांनी निषेध नोंदवला. परंतु सभागृहात सुद्धा आम्हाला आमचं म्हणणं मांडायची एक संधी द्यायला हवी होती. परंतु आज कुठलाही मला कोणावर काही आरोप करायचे म्हणून काही जास्त तिथं बोललो नाही. परंतु मी तुमच्या माध्यमातून जो काही सारा झालेला प्रकार मी आज सगळ्यांना तुमच्या समोर ठेवलेला आहे. नाही, तक्रार नाही, मी वरिष्ठांच्या काही कानावर टाकून ठेवलेला आहे. मागच्याही काळात कोण कुठून आले, माझ्या घराजवळून आले, कसे आले, मी सगळं सविस्तर ज्यांना सांगायचं त्यांना सांगितलंच आहे. पण येत्या काळात निश्चित मी सगळ्या गोष्टी त्या तुमच्या समोर ठेवेल आणि त्याचे पुरावे निश्चित तुमच्या समोर निश्चित येत्या काळात मी ठेवून देईल. तुम्ही जर म्हणता तुमच्या जीवाला धोका आहे तर निश्चित माझ्या जीवाला पोलीस यंत्रणा निश्चित मला मदत करते. पोलीस यंत्रणा निश्चित मला मी केलेली, मी ते अजून नाव निश्चित तुम्हाला मी सांगू शकत नाही. सगळ्यांना केलेली आहे. आजही मला देखील गिरीश भाऊंचा आज फोन आलेला आहे. मी गिरीश भाऊंना सुद्धा माझी जे काही म्हणणं होतं, जे काही जो कालचा प्रकार घडलेला होता तो सगळा मी त्यांना सांगितलेला आहे. भाऊंनी मलाही सुद्धा ओरडले आहेत. मी भाऊंना सांगितलं, भाऊ मी आजी त्याच्यात काही चूक नाही, तुम्ही व्हिडिओ नीट बघा. त्या व्हिडिओतून तुम्हाला समजेल तिथले आपल्या प्रभागात जेवढ्या नगरसेविका होते, जेवढे नगरसेवक होते, सभापती असतील, अधिकारी असतील, त्यांची एक चौकशी लावून तुम्ही त्यांच्याकडनं पण माहिती घ्या. तुम्हाला सत्य कळेल. भाऊंनी पण मला सांगितलं, परंतु तुमच्या दोघांची चूक आहे. भाऊ मी म्हटलं माझी चूक मी मान्य करतो. मी भाऊंना सुद्धा असं जे काही माझ्या मनातल्या गोष्टी आहे मी त्यांना सांगितलेल्या आहे. थँक्यू.